नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अनुमितची मुंजे झाल्यानंतर परिणय मंगल कार्यालयापासून आम्ही निघालो स्वारगेट मार्गे वाईकडे. खरं तर आलेला जांभूळवाडी रस्ताच जवळ नव्हता, पण आलो आम्ही ह्या रस्त्याने म्हटल्यावर जाताना आता स्वारगेटकडे जाऊन तो रस्ता कवर करायचा असं ठरवलं. वरती फ्लायओव्हर बांधलेत ते बरं झालं. खाली सावली असते आपल्याला. उन्हातनं चाललं आहे आम्ही, पण फ्लायओव्हरच्या खालनं जात असल्यामुळे सावली ते बरं आहे आपलं. ट्रॅफिक बघितलं ना कसं काय आहे. आता इथे पुण्याची जरा प्रॅक्टिस सवय केली पाहिजे ट्रॅफिकमध्ये गाडी चालवण्याची. पुण्यातले एकदा रस्ते माहीत झाले की गाडी चालवायला काय हरकत नाही. तर रस्ता इकडे तिकडे बघायचं, कुठं जायचं नक्की असं बघत जाण्यात जरा बरोबर आहे. गाडीच्या हादरीनं कॅमेरा झाला वर सरकला एकदम. जरा खाली घेतला पाहिजे मध्यवर बरोबर. किती वाढलंय पुणे, अजून किती वाढणार आहे. जरा वाई सातारा थोडं वाढू द्या. लय ना अपेक्षा आमची. वाई कराड एवढं झालं बास झालं, आणि सातारा कोल्हापूर सिटी एवढं झालं, सातारा सिटी तरी बास झाली. लय नको, पुण्यासारखं नको. पण थोडी तरी वाढ झाली पाहिजे वाई आणि साताऱ्यात. काय होतंय, जरा शिक्षण, नोकरी, रोजगार सगळे पळत आहेत पुण्यालाच. साताऱ्यातून पुण्याला, वाईतून पुण्याला. वाईमध्ये सातारा किंवा सातारा जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातल्या लोकांची रोजगाराची, शिक्षणाची सोय झाली पाहिजे. म्हणजे पुण्याला यायला नको सगळ्यांना. पुणे एकदम, पुण्यात पार गिचमिट काला होतोय आणि तिकडं पार भकास होतोय. असं नको व्हायला. आपण निघालोय स्वारगेटला. डावीकडं कुठेतरी पानमळा, दत्तवाडी ह्या भागात जाताना डावीकडे जाणार आहे. म्हणजे
गेलो की पुण्याला परत एकदा यायचंय, म्हणजे 2-3 महिन्यातनं एकदा चक्कर टाकायची, म्हणजे पुण्यात मला गाडी चालवता येईल व्यवस्थित, टू व्हीलर. पण काय झालंय, ती GBS FBS काय आलंय ना पाण्यातला रोग, तो पूर्ण हे झाल्याशिवाय काय पुण्याला परत येणार नाही. आलो तरी पाण्याची बाटली घेऊन येणार, इथलं पाणी नको. आला सिग्नल. काय काय घुसतात तरी. आता वेळ झाला 2:22 झालीत, म्हणजे दुपार झाली. नाहीतर काय आहे, आपला एक मित्र राहतो शिवाजी उंबरकर इथं, त्याच्याकडे गेलो असतो. त्याच्याकडे आता सेपरेट येऊ कधीतरी GBS संपल्यावर. कधी याचं स्वारगेट. असा रस्ता असल्यावर चालवायला का वाटत नाही, पण ते 4-5 रस्ते एकत्र, इकडे जायचं का तिकडे जायचं असं झालं की जरा पिचकून जातो आपण. अरे अरे अरे, इथं लय गर्दी दिसती. थांबून कंटाळा येतोय ना.
पण सिग्नल लाल पडलाय म्हणल्यावर थांबलंच पाहिजे. इथे लय गर्दी आहे. तर असे आहे एकंदरीत पुण्याचे जीवन. स्वारगेटला जायचंय. स्वारगेटला जायसाठी आपण इकडं वळलो खरं, पण हा ओळखीचा रस्ता वाटत नाही. माणसं जी मगाशी सरळ आपण चाललेलं त्याच रस्त्याने जायला पाहिजे होतं. बघू आता इथं कुठं जातोय, कसं बाहेर निघायचं ते. थांबतो. गर्दीच गर्दी.
आत्ता लक्षात आलं कुठला रस्ता तो. पण ह्या रस्त्यानं उगीच आलो, तिथनं तसंच सारसबागेच्या तिथनं